सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आज निकाल लागत आहे। तर वळसंग या गटातून आणि जिल्हा परिषद गणातून एक हाती भाजपाची सत्ता येताना इथे पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत या वळसंग गावाचे, जाणून घेऊया या जल्लोषाची प्रतिक्रिया। सर, काय म्हणाल? सगळीकडेच कमळ फुललेलं आहे, आपल्या गावातही कमळ फुललेलं आहे, काय आहे पहिली प्रतिक्रिया? 100% धोत्री गणामधनं शिल्पा महेश बिराजदार यांचं दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व धोत्री गणातले सर्व गावकरी आणि सर्व आमची मित्रमंडळीचं मनापासून खूप खूप आभारी आहे। या सगळ्यांनी कुठल्याच पद्धतीचं स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे शिल्पा महेश बिराजदार यांना दणदणीत विजय केलेला आहे। पाहिले गेलं तर सर्वत्र सध्या ईव्हीएमचा घोटाळा हा सध्या वादग्रस्त विधान चालू आहे, काही मशिनी पण आढळल्या होते। नेमकं काय आहे यावरती प्रतिक्रिया? काय नाही, समोरच्या व्यक्तीला त्यांचा हार आता कसं आपण पचवायचं, तर आता नेऊन ईव्हीएम मध्ये घालायचं काही नाही। ईव्हीएमचा घोटाळा कुठला कसल्याच प्रकारे नाहीये, हा फक्त जनतेचा विजय आहे आणि सर्व आमच्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांचा विजय आहे। पाहिलं गेलं तर प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेल्या होत्या, विकासाच्या मुद्द्यावर लढाई सुरू होती, यांनी वैयक्तिक टिप्पणी पण झाली होती, पण वाटलं होतं की बाबा विजय हा खेचून आणलेला आपण विजय 100% खेचून आणणार आम्हाला हे माहित होतं आणि किती मतांना लीड येणार होतं हे आम्ही फक्त ते पाहत होतो। आणि 100% आमच्या पंचकृषीतल्या लोकांनी आणि आमच्या गावकऱ्यांनी विशेष करून भरपूर प्रमाणात सगळ्याला मदत केलेला आहे आणि सर्वजण दणदणीत विजय आम्हाला दिलेला आहे। कशी असणार आहे आता विजयाची सुरुवात? कसा असणार गावात जल्लोष? 100% गावात जल्लोष तर आमचा असणारच आहे, जोरातच असणार आहे। आणि महेश दादांचं एक विजन आहे की बाबा जल्लोष कमी प्रमाणात करा, मला काम करण्यासाठी आता इथून मी संधी चालू आहे। पहिल्यापासूनच त्यांनी 5 वर्ष झालं काम करत आहेत आणि या पुढे बी त्यांनी काम करणारे महेश दादांचं एक व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे हे विजय आहे, ईव्हीएमचा कुठलाही विषय नाही। काय सांगाल, जे निराश होऊन चेहरे इथून गेलेले आहेत त्यांना काय सांगाल? नाही, निराश झालेलं शेवटी हे लोकशाही आहे। या ठिकाणी या मतदानाच्या वेळेस कुणाचा तरी एकाचा पराभव होतो, एकाचा विजय होतो। पराभव झालेले देखील आमचेच आहेत, त्यांनी काय दुसरे नाही आहेत, तरी बी त्यांचं काम नव्हतं आणि महेश दादांचं काम बोलतंय, त्यामुळे या ठिकाणी पंचकृषीमध्ये दणदणीत विजय आहे। म्हणजे कामावरती हा आज पोचपावती मिळालेला असं 100% कामाची पोचपावती महेश दादांना मिळाली आहे आणि हा विजय महेश दादांच्या कामांचा आणि आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा कामाचा दणदणीत विजय आहे। एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आता भविष्यात कशी सुधारणा होईल गावाची? कार्यकर्ता म्हणून महेश दादांचं पहिल्यापासूनच त्यांचं एक स्वप्न आहे की बाबा गावातलं एक आपलं गाव आदर्श गाव बनवावं आणि भरपूर प्रमाणात त्यांनी आता शेतकऱ्यांचं म्हणा, गोरगरिबांचे कामं भरपूर प्रमाणात करतील। शेतकऱ्यांची लाईट दिवसा जे रात्रीची पाळी आहे ते दिवसा कळतील। दादांशी काय संवाद झालेला आहे? आमदारांशी कधी गावात भेट देणार, काय नियोजन काय ठरलं? नाही, आमच्याकडे काय नाही, महेश दादांशी त्यांचं कायम बोलणं असतंय आणि आहे सगळं व्यवस्थित, त्यांचं सहकार्यामुळे पूर्ण हे झालं। विजयाचं श्रेय कुणाला द्याल? विजयाचं श्रेय आमच्या पंचकृतीतल्या शेतकऱ्यांना, सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना विजयाचं श्रेय आहे आणि सर्व आमचे मित्रमंडळी आणि आमचे सर्व जनता।